डोळे उघडले की आमची परीक्षा चालू झाली. त्यापूर्वी सर्वांना जय श्रीराम. तुम्ही म्हणाल कसली परीक्षा? तर आमची परीक्षा असते अशी, दैनंदिन मिनिटनं दररोज आम्हाला 100 मार्क पाडावेच लागतात. आणि संतांचे सद्गुरूचे वचन हे आम्हाला सकाळी 5:30ला डोळे उघडले का तर आम्हाला आधी तर आमची गुरुमाऊली दिसते आणि गुरुमाऊलींची आठवण होते. तिथून लगेचच आध्यात्मिक शाळा उघडायला चालू करायचं, कारण आध्यात्मिक शाळेत एवढा लोड येतो. परत लाखो माणसं ऐकत असतात आपल्या गुरुमाऊलींना. गोस्वामी तुलसीदास रामचरित्र चौपाईतले छान असे श्लोक घेतले जातात आणि खूप सुंदर त्यावरही मार्गदर्शन करतात. संत हे प्रयागराज सारखे असतात. संतांची संगत जरी आपल्याला भेटली ना तर आपल्या जीवनाचा उद्धार होऊन जातंय. आणि संत हे सतत आपल्यातले दुर्गुण काढायचा प्रयत्न करत असतात. आणि कधी संतांच्या सोबत राहून आपण कधी आपल्या ह्या विकारांवर विजय मिळवतो हे आपल्याला कधीच कळत नाही. खरं तर हा विजय मिळवणं हे साधनेनं होतं आणि साधनेशिवाय गत्यंतर नसतं. माणूस जीवनात माणसाला साधनाही करावी लागते. एकाग्र मनानं 10 मिनिटं असो, अर्धा तास असो किंवा तास. जसे की आपल्या जीवनात आपल्याला जेवण्याची गरज असते, तशीच आपल्याला अत्यंत भक्तीची गरज असते. दररोज 10 मिनिटं का होईना भक्ती करा असं गुरुमाऊली. मग प्रत्येकाने, लहान असो किंवा वयोवृद्ध असो, ह्या प्रत्येकाने भक्ती केलीच पाहिजे. आणि भक्ती केल्याशिवाय, भक्ती केल्यावरच कळतं की आपण कुठे चुकतो आणि कुठे बरोबर आहे. ही गुरुमाऊलींची कृपा असते म्हणून आपल्याला ते समजून जाते. इकडे आमचा छान असा स्वयंपाक झालेला आहे. भाकरी ते चुलीवर करून घेतल्या आणि आज भाकरीचा चुरा केला होता. शिळ्या भाकरी राहिल्या होत्या. आता एवढ्या भाकरी उरल्यात म्हणल्यावर ते कसं टाकून द्यायचं ना अन्न, त्याच्यामुळं मग इकडं शिळ्या भाकरीचा छान असा चुरा केलेला होता. आणि मम्मीने स्वयंपाक झाला की त्याच चुलीवर हे केलं, तूप कडवून घेतलं, ताक केलं सकाळ सकाळ आणि तूप परत कडवून घेतलं. आपलं तूप एक नंबर होते. म्हशीचं तूप आहे, एकदम ताजं आणि स्वच्छ तूप. दररोज तुळशीची पानं वगैरे त्याच्यात टाकत असते. पण आज एवढी घाई होती, खवा बघायला गेले तर तिकडे खवा आलेला होता. मम्मीने टाका म्हणायचं तर ते काही लक्षात आलं नाही. त्याच्यामुळे आपलं तूप आहे ना म्हशीच्या दुधापासून बनलेलं असतं आणि गाईंचा पूर्ण सगळा खवाच करतो आम्ही. म्हशींचाही करतो. आज एवढं काय आपल्याला खायला ठेवतात ना त्यातलंच एवढं ते दूध ठेवलं की त्याला छान अशी मलई येते आणि तीच काढून त्याचं छान असं तूप बनवत असतो आम्ही. इकडं तूप हे काढून घेतलं होतं. मम्मींचं चालू होतं जेवण. आता चला म्हटलं कॅटलीवर अडकून ठेवावी. तर भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये.